नमस्कार माऊली. आज आपण सार्थश्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 281 ते 285 ऐकणार आहोत. त्याचा अर्थही ऐकणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघताना जिथे देवाची मूर्ती दिसेल तिथे कमेंटमध्ये नमस्कार करायला विसरू नका देवाला. अगर व्हिडिओ तुम्हाला का आवडला ते लिहायलाही विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 281. येथील हा ठसा गेला पडोनिया ऐसा, धरी देवाचा अबोला त्यासी तेची सवे त्याला, नाही पहावे लागत एकाएकीचे ते रीते, तुका म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न. या अभंगाचा अर्थ, देव आणि लोक यांच्यामध्ये एक प्रथा पडली आहे. ती ही की लोक देवाशी अबोला धरतात, जसा अबोला लोक देवाशी धरतात अगदी तसाच अबोला देवही लोकांशी धरतात. देव लोकांना आठवत नाही, तसेच लोक देवाला आठवत नाहीत. स्वाभाविक एकमेकांचे म्हणजे जन आणि देव यांचे हृदय एकमेकांविषयी रिकामे आहे. हृदय देवाला आणि लोकांना आहे, पण ते शून्य असल्यासारखे आहे. स्वाभाविक देव आणि लोक यांच्यात मोठे अंतर पडले आहे. याच्यानंतर अभंग क्रमांक 282. करिता देवार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते, शाळीग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलते याती, तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी. अभंगाचा अर्थ आहे का, देवाची पूजा करताना जर कोणी संत मंडळी आपल्या घरी आली तर देवपूजा बाजूला सारून संतांची पूजा आधी करावी. मग तो देव कोणताही असो, शाळीग्राम असो की विष्णुमूर्ती असो, देवपूजा बाजूला करून संतपूजा करावी. तसेच संतसुद्धा कोणत्याही जातीचा असो त्याची पूजा आधी करावी. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव घरी येणे म्हणजे देवपूजा करण्यापेक्षा मोठे भाग्य आहे. त्यामुळे अशी संधी न दवडता त्या संधीचा फायदा करून घ्यावा. याच्यात म्हणजे ह्या अभंगाच्या अर्थात काय सांगितलेलं आहे, एकतर संतांची पूजा आधी करावी. आपल्याही घरात बघा, आपण जेवायला बसलेलो असलो आणि कोणी आलं की पहिला आपल्यातलं अन्न त्याला देण्याची पद्धत आहे. आपण जर पूजा करत असलो तर जराशी देवपूजा थांबवून पहिला त्या व्यक्तीचा आदर सत्कार करावा, त्याला पाणी द्यावं, त्याला बसायला सांगावं. आणि इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, देवपूजा बाजूला करून संतपूजा करावी. जो येईल संत त्याची पूजा करावी. मंडळी, हे आपल्या घरचे खरं तर संस्कार आहेत. संतांनी केलेले हे संस्कार आहेत आपल्यावर, आपण ते विसरता कामा नाहीत. आता अभंग क्रमांक 283. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. बघा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जो खरोखर सेवा करतो, मनापासून सेवा करतो, खरी सेवा, त्याच्या जीवाला भय नाही. आपण डिटेल अर्थानंतर ऐकणारच आहोत. पुढचा आधी अभंग ऐका. करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद.
म्हणजे काय? आपले जे गुरु आहेत त्यांच्याशी वाद म्हणजे संवाद म्हणायला याचा अर्थ आहे. संवाद करायला हवा, तर अधिकाधिक आपल्याला आनंद मिळतो. असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. वदे वाग्देवी, तुका विठ्ठली गौरवी. हा होता 283वा अभंग. त्याचा अर्थ ऐका. जो देवाची खरी भक्ती करतो त्याच्या जीवाला कसले भय राहणार आहे. हरिभक्ताने जरी देवाजवळ वादविवाद केला तरी हरिभक्त आनंदात राहतो. तो वादविवाद म्हणजे संवाद असतो. आपण खऱ्या धर्माने वागावे, मग दुसऱ्या कोणाचा दोष दाखवला तरी तो सहन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी जे काही बोलते तिचा विठ्ठलाच्या ठिकाणी सन्मानच होतो. अभंग क्रमांक 283 ऐका. देवे जीव धाला, संसार तो कडू झाला. तेची येतील ढेकर, आनंदाचे हरिहर. वेधी आणि कांस, ऐसा जया अंगी कस. तुका म्हणे भूक, येणे न लगे आणिक. अर्थ, देवभूक भक्ती, हरिभक्ती केल्याने माझा जीव तृप्त झाला आहे आणि आता मला संसार कडू वाटतो आहे. मला हरीची प्राप्ती झाल्याने आनंदाची ढेकर येत आहे. हे देवा, तुमच्यामध्ये दुसऱ्याला आकर्षित करण्याची ताकद आहे. तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे. देवाच्या सेवेने मिळालेली तृप्ती कधीही नाहीशी होणार नाही. या कारणामुळे मला आनंदात असल्याने तहान भूकच लागत नाही. याच्यानंतर अभंग क्रमांक 285 की जो आजच्या व्हिडिओतला शेवटचा अभंग आहे. नाम साराचेही सार, शरणागत यमकिंकर. उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्या कोळी. तुका म्हणे वर्णू काय, तारक विठोबाचे पाय. तारणारा कोण आहे? विठोबा एकटा आहे. त्याच्या पायाशी लीन व्हा, त्याच्या पायाशी जवळ राहा. आता अर्थ आहे का? हरीचे नाम हे साराचेही सार आहे. म्हणून जो नेहमी हरीचे नाम घेतो त्याला यम शरण येऊन त्याचा दास होतो. या जगामध्ये उत्तमात उत्तम काय आहे, तर त्याचे उत्तर फक्त हरिनाम एवढेच आहे. हरिनाम हे सर्वोत्तम आहे. म्हणून मुखाने पुरुषोत्तमाचे चिंतन करा. नामात एवढे सामर्थ्य आहे की साक्षात शिवाच्या कंठाचा दाह शांत झाला, वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आणखी किती वर्णन करावे. विठोबाचे चरणच मुक्त करणारे आहेत, भवसागरातून पार करणारे आहेत. तेव्हा नेहमी हरिभक्ती करावी, विठ्ठलाचे नाव घ्यावे, असे तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ आणि अभंग. कसे वाटले नक्की कळवा. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.